तळेगाव ठाकूर येथे गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री रेणुका देवी मंदिर परिसर उजळून निघाला आहे। शारदीय नवरात्री उत्सव दरम्यान तळेगाव ठाकूर येथील रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव थाटामाटात सुरू झाला आहे। रेणुका देवीच्या या मंदिराला 700 ते 800 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असल्याचं सांगितलं जातं। रेणुका देवीला अंबाबाई, जगदंबा, महामाया, विश्वव्यापी माता अशा प्रकारे बिरुद भक्तांच्या वतीनं देण्यात येतं। ही रेणुका भक्तांच्या नवसाला पावणारी आहे अशी सर्वदूर ख्याती आहे। राष्ट्रीय महामार्ग अमरावती नागपूर महामार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळ मोझरीपासून अवघ्या 4 किमी अंतरावर असलेल्या तळेगाव ठाकूर या गावी नवसाला पावणारी आदिशक्ती आई म्हणजेच रेणुका देवीचं मंदिर आहे। पंचक्रोशीतील आई रेणुका देवीचं जागृत आणि प्रसिद्ध असं पुरातन मंदिर असल्याचं दिसून येतं। या मंदिराची ओळख फार पुरातन अशा स्वरूपाची आहे। मंदिरातील रेणुका देवीचा इतिहास पाहता देवीचे जागृत स्थान असल्याचं आपल्या निदर्शनात येते। तळेगाव ठाकूर येथील महामाया रेणुका नवसाला पावणारी आहे अशी ख्याती या मंदिराची असल्याने या ठिकाणी भक्त मंडळी दूरदूरून दर्शनाला गर्दी करत असते। अमरावती जिल्ह्यातील मुख्य अशा आध्यात्मिक आणि पुरातन मंदिरांपैकी एक तळेगाव ठाकूर येथील रेणुका देवीचं मंदिर आहे। पूर्वाभिमुख असणारं रेणुका देवीचं हे मंदिर नावारूपास येत आहे आणि देवीचं स्वरूप अत्यंत मनमोहक असं आहे।